आता जेवढे उमेदवार आहेत ते पूर्ण पावसाळी मेंढक आहेत आणि काही उमेदवार आहेत तर त्या वडिलांच्या आशीर्वादाने वडिलांच्या मदतीने एकाच घरात नगरसेवक घ्यायला बघतात, ज्यांना 10च्या नंतर टाईम कळत नाही, सकाळी 12च्या नंतर उठणं कळत नाही, अशी लोक आहेत. आणि काही माजी नगरसेवक आमची आहे, तिला तर काम करण्याची पद्धतच माहीत नाही, सगळा नवराच ऑपरेट करतो. मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा धुरोळा उडलेला आहे आणि प्रत्येक उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी मतदारांच्या दारोदारी फिरताना आपल्याला पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 169 मधनं अपक्ष उमेदवार कमलाकर नाईक हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. काय सांगाल, एकूणच कशा प्रकारचा प्रचार तुमचा सुरू आहे? निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. मी अपक्ष म्हणून राहिलो आहे, त्याचं कारण असं आहे की पक्षाने मला नाकारलं आणि ही खुली जागा असतानाही पक्षाने माझा विचार केला नाही आणि ही हक्काची जागा होती माझी. मी अनेकांना निवडून आणलंय आणि अनेकांना निवडून दिलंय. त्यामुळे आता जो माझा चान्स आला त्यावेळी पक्षाने मला द्यायला पाहिजे होतं, पण ती पक्षाच्या काही धोरणांनी मला दिलं नसेल. पण मी राग न मानता अपक्ष राहिलो आहे आणि अपक्ष राहताना मी असं ठरवलं की माझं काम आणि माझं लोकांमध्ये असलेली इमेज ही सगळी प्रसिद्ध असल्यामुळे मला ही इलेक्शन लढवावी वाटली आणि त्याप्रमाणे मी आता लढवत आहे. मतदारामध्ये तुम्ही जाताय, प्रचार करताय, कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मतदाराकडून मिळतोय? असं आहे की आता जेवढे उमेदवार आहेत ते पूर्ण पावसाळी मेंढक आहेत आणि काही उमेदवार आहेत तर त्या वडिलांच्या आशीर्वादाने वडिलांच्या मदतीने एकाच घरात नगरसेवक घ्यायला बघतात, ज्यांना 10च्या नंतर टाईम कळत नाही, सकाळी 12च्या नंतर उठणं कळत नाही, अशी लोक आहेत. आणि काही माजी नगरसेवक आमची आहे, तिला तर काम करण्याची पद्धतच माहीत नाही, सगळा नवराच ऑपरेट करतो. त्यामुळे लोकांचं नाराजगी या सगळ्यांवर आहे आणि ती फायदा आणि माझं काम, माझी ओळख आणि मी लोकांमध्ये असल्याचा फायदा मला होणार आहे. एकीकडे तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये होतात, पक्षाने तुमच्या हकालपट्टी केली. प्रश्न माझा असा आहे की ठाकरे बंधूची युती तुमच्या समोर आहे, दुसरं महायुती म्हणजे महायुती ते शिंदेचे उमेदवार याच निवडणुकीच्या रिंगणामध्ये, या सगळ्यांचा बलाढ्य उमेदवार तुमच्या पुढे आहेत. तुम्हाला वाटतं तुमचा निभाव लागेल? मला 100% लागेल. पक्ष आम्ही वाढवतो, पक्ष वरचे नेते कोण वाढवत नाही. लोकल लेवलला पक्षाचा कार्यकर्ता हा महत्वाचा असतो. हकालपट्टी केली म्हणजे आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, हकालपट्टी करण्याचे अधिकार बाळासाहेबांना. पण तरीही असलो तरी आम्ही शिवसेना म्हणून इथे अनेक वर्ष राज्य केलं आहे. माझ्या वयाच्या 40 वर्ष या विभागात मी राज्य केलं आहे. माझे वडील माझे नगरसेवक होते, त्यामुळे मला या गोष्टीचा काय फरक नाही पडत आहे. आणि बलाढ्य असला तरी तो उमेदवार म्हणून लायक नाही शिंदे गटाचा, कारण त्याच्याकडे कोणताही अभ्यास नाहीये, महानगरपालिकेची तजुर्बा नाहीये आणि रात्रीनंतर तो कोणाला भेटणार नाहीये आणि एकाच घरात का द्यावं असं लोकांनी विचार केलेला आहे. माझा तोच प्रश्न आहे. तुम्ही घराणेशाहीवर टीका करता, पण एकेकाळी तुमचे वडील याच प्रभागावर नगरसेवक होते, पुन्हा एकदा तुम्ही नगरसेवक झाले, तरी देखील तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरताय. तुमच्यावर देखील घराणेशाहीचा आरोप होतोय. माझ्यावर होतोय, पण मी शाखा प्रमुख, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, माझे वडील नगरसेवक होते हे मला मान्य आहे. पण 92 ते 97 मी खूप काम केलं आणि 97ला एक लेडीज सुनीशा मुळे यांना निवडून आणलं. त्यानंतर मला लगेचच शाखा प्रमुख पद मिळालं आणि त्यानंतर मी जी घोडदौड चालवली की आजपर्यंत शिवसेनेची सीट पडली नाही. मागची नगरसेविका होती ती कोणाच्या ओळखीची होती? बाळा नाईक ब्रँडवर चालली आणि म्हणून आज ती होती, पण आमदारकीला बाळा नाईक ब्रँडलाच विसरली म्हणून ती पडली. त्यामुळे माझं काम आहे, कर्तृत्व आहे आणि मी स्वतःच्या कर्तृत्वावर करतो. घराणेशाही असली तरी मी लोकांमध्ये राहिलो आहे. मी असं नाही ना की माझा बाप आमदार आहे म्हणून मी काहीच काम न करता पैसे वाटून उभा राहिलो नाहीये. मी कामं लोकांची केली, उमेदवार निवडून आणले, म्हणून आज मी इथे आहे. किती विजयाची हमी आहे तुम्हाला? 90% विजयाची हमी आहे आणि 100% 16 तारखेला माझा विजय निश्चित आहे. जर या लोकांनी न अभ्यास करणाऱ्यांना दिलं तर त्यांचं दुर्दैवी असेल, पण इकडची जनता ही सुजाण आहे, पैशाला विकली जाणार नाही, दारूच्या बाटलीला घेतलं जाणार नाही. इकडच्या लोकांना विकास पाहिजे आणि मागील केलेल्या लोकांचा आणि आमदारांनी केलेला कार्य काय केलंय हे लोकांना सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे
पैसे किती वाटून दे, मत मलाच देणार, यात काय शंका नाही. धन्यवाद, तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. होते प्रभाग क्रमांक 169 चे अपक्ष उमेदवार मी गुणवंत झालो, ARP न्यूज मुंबई.